नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पीक विमा योजनेशी संबंधित आजच्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पीक विमा नोंदणीची अंतिम मुदत, तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे महत्त्वाचे काही आव्हान आलेले आहे. ओके, याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. तसेच डिजिटल पीक सर्वे आणि फार्मर आय डीचे नवीन नियम नक्की काय आहेत, फसवणूक करणाऱ्यांवर सरकारची नक्की कोणती कठोर कारवाई होणार आहे, वन हक्क धारक शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक बातमी आलेली आहे. तसेच कृषी अधिकारी संघटनेच्या महत्त्वाच्या काही मागण्या आहेत, त्यासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही. ओके, आता जर आपण पहिले अपडेटकडे जर बघितलं, ओके, तर आता असं दिसून येते की राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 31 जुलैपूर्वी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे. आणि खरीप हंगाम 2026-27साठी 31 जुलै जी ही अंतिम तारीख आहे ती निश्चित आता करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही आहे त्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्यांचे जे अर्ज आहे ते त्वरित फुलफिल करण्याचे आव्हान करण्यात आलेले आहेत. मी सुद्धा तुम्हाला हेच सांगेल शेतकरी मंडळींनो, लवकरात लवकर तुम्ही अर्ज तुमचा भरून टाका. ओके, आता प्रीमियमचा जर आपण दर बघितला, ओके, तर सरकारने यंदाही प्रीमियम दर पूर्ववत ठेवलेले आहेत. अन्नधान्य, कडधान्य आणि तेलबिया पिकांसाठी विमा संरक्षण रकमेच्या फक्त 2% प्रीमियम भरावं लागणार आहे. तर कापूस आणि कांदा यांसारख्या व्यापारी पिकांसाठी 5% प्रीमियम निश्चित करण्यात आलेला आहे. ओके, जर आपण दुसरी जर या संबंधित अपडेट जर बघितली तर यंदापासून सरकारने एक महत्त्वाचा नियम लागू केलेला आहे. पीक विमा अर्ज करताना डिजिटल पीक सर्वे म्हणजेच काय, ई पीक पाहणी अनिवार्य आता करण्यात आलेली आहे. जर विमा अर्जातील पीक आणि डिजिटल पीक सर्वेमधील पीक यामध्ये काही तफावत, काही चूक आढळली तर संबंधित विमा अर्ज थेट रद्द केला जाऊ शकतो शेतकरी मंडळांनो. म्हणून इथे तुम्ही जरा लक्ष देऊन काम करा. यामुळे अर्ज करताना योग्य माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओके, आता फार्मर आय डीबद्दल जर बघितलं तर यंदाच्या हंगामात आणखीन एक मोठा बदल आता करण्यात आलेला आहे. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅग फार्मर आय डी असणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याशिवाय अर्ज तुमचा स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे शेतकरी मंडळींनो, फार्मर आय डी तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या तुमची. ओके, आणि जर जमिनीची अट जर आपण बघितली, ओके, तर पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान 0.10 हेक्टर म्हणजेच नक्की किती, सुमारे 10 गुंठे जमीन असणे आवश्यक आहे. ओके, तसेच फसवणूक करणाऱ्यांवर आता मोठी कारवाई होणार आहे. ओके, याबद्दल जर आपण बघितली अपडेट तर आता कृषी विभागाने स्पष्ट इशारा दिलेला आहे की पीक विमा योजनेत खोटी माहिती देणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट. ओके, आता जर आपण बघितलं तर जर एखाद्या शेतकऱ्याने चुकीची माहिती देऊन विमाचा जो लाभ आहे तो घेतल्याचे जर आढळले, ओके, त्या शेतकऱ्याचा जो आधार क्रमांक आहे तो 5 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकला जाईल आणि या काळात त्यांना कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. ओके, तसेच फौजदारी गुन्हा जो आहे तो सुद्धा दाखल होणार. फसवणूक जर गंभीर स्वरूपाची असल्याचे जर सिद्ध झाले तर संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईसुद्धा केली जाणार आहे. ओके, आता वन हक्क शेतकऱ्यांसाठी एक अपडेट आलेली आहे महत्त्वाची. आता राज्य महसूल आणि वन विभागाने वन हक्क धारक शेतकऱ्यांना पीक विमा, कर्ज आणि इतर शासकीय योजनांचा लाभ सहज मिळावा यासाठी नवीन जमीन अभिलेख प्रणाली जी आहे ती लागू केलेली आहे. ओके, जर आपण नवीन विलेज फॉर्म 7E आणि 12E, ओके, सरकारने आता विलेज फॉर्म 7E आणि विलेज फॉर्म 12E हे नवीन फॉर्म आता सुरू केलेले आहेत. आता याचा शेतकऱ्यांना फायदा काय नक्की होणार हे जर आपण बघितलं, ओके, याचा जो फायदा आहे तो नक्की काय होणार तर यापूर्वी अनेक वन हक्कधारकांच्या 7/12 उतार्यावर इतर हक्क अशी नोंद असल्यामुळे त्यांना पीक विमा, कर्ज आणि नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता या नवीन अभिलेख प्रणालीमुळे हा अडथळा पूर्णपणे दूर होणार असून वन हक्कधारक शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा जो लाभ आहे तो मिळणे आता अधिक सोपे झालेले आहे. ओके, आता राज्य सरकारने सर्व संबंधित विभागांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नवीन विलेज फॉर्म तयार करण्याचे निर्देशसुद्धा दिलेले आहेत. ओके, आता आपण थोडंसं कृषी अधिकारी संघटनेने सरकारसमोर कोणत्या मागण्या ठेवलेल्या आहेत ते सुद्धा पाहूया. ओके, आता तसेच विमा कंपन्यांवर कारवाईचे अधिकार, ओके, याबद्दल ही अपडेट आलेली आहे. आता संघटनेची पहिली मागणी अशी आहे की जिल्हा स्तरावरच विमा कंपन्यांच्या सेवेतील त्रुटींवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कृषी विभागाला द्यावेत. ओके,
आता संघटनेने नुकसान मापनासाठी सॅटेलाईट इमेजेस, रिमोट सेन्सिंग आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शिफारससुद्धा केलेली आहे. यामुळे नुकसानाचे अचूक मूल्यांकन होईल असे त्यांनी सांगितलेले आहे. ओके, आता जर आपण नुकसान भरपाईबद्दल जर पद्धत बघितली, ओके, ती बदलाची मागणीसुद्धा आलेली आहे. सध्या सुरू असलेल्या क्षेत्र आधारित नुकसान मूल्यांकन पद्धतीमुळे अनेक शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळत नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही पद्धत आता बदलून अधिक अचूक आणि पारदर्शक प्रणाली लागू करण्याची आता मागणीसुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे. ओके, आता या सर्व अपडेट्स आपण एक एक करून बघितलेले आहेत. ओके, इथे तुम्ही रीडसुद्धा करू शकता सगळे अपडेट्स. आणि तर शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पीक विमा योजनेतील सर्व महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या सविस्तर जाणून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही अजूनही पीक विम्यासाठी अर्ज केला नसेल तर अंतिम मुदतीपूर्वी नक्की अर्ज करा आणि आवश्यक कागदपत्रे तसेच डिजिटल पीक सर्वेची माहिती तुम्ही अचूक भरा. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशीच शेती, पीक विमा आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.